सुप्रभात मंडळी. तर आज आपण आलो आहोत गुजरातमधील गरुडेश्वर येथे पवित्र स्थानी. तर आपण जाणून घेऊया या स्थानाबद्दल थोडीशी माहिती. चला तर मग. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला नेहमीप्रमाणे लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा आणि व्हिडिओ पूर्णपणे नक्की पहा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर मंदिराच्या सुरुवातीलाच खूप सुंदर असा श्री दत्त मंदिर व तिथेच बाजूला असलेले खूप सुंदर असं औदुंबराचे वटवृक्ष. तिथून मंदिरात आल्यावर सुंदर असा सभामंडप आपल्याला पाहायला मिळतोय व छानपैकी दत्तगुरूंची, टेंबेस्वामींची, श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती यांचे काही फोटोज आपल्याला भिंतीवर पाहायला मिळत आहेत व काही भक्तांना दिलेले दृष्टांत किंवा त्यांनी काही केलेल्या किमया या भिंतीवर फोटोद्वारे आपल्याला इथे पाहायला मिळतात. तसेच बाजूला असलेला कवीश्वर शास्त्री भक्त निवास हा सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतो. हे एक महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे जे प्रामुख्याने गुजरातमधील नर्मदा नदीच्या काठावर भरूचजवळ वसलेले आहे, जिथे दत्त संप्रदायातील महान संत श्री परमपूजनीय वासुदेवानंद सरस्वती श्री टेंबेस्वामी महाराज यांचे समाधी मंदिर मानले जाते, जिथे अनेक भक्त दर्शनासाठी येतात. या मंदिराची स्थापना 1972 माघ वद्य द्वितीया परमपूजनीय श्री ब्रह्मानंद सरस्वती स्वामी यांच्या वरद हस्ते झाली. थोडक्यात सांगायचं झालं तर मित्रांनो, हे गरुडेश्वर हे गुजरातमधील लोकजीवनासाठी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे आध्यात्मिक केंद्र व तीर्थक्षेत्र म्हणून सुद्धा ओळखले जाते. खूपच सुंदर असं हे असलेलं परमपूजनीय श्री टेंबेस्वामी यांचं हे समाधीस्थान व तिथेच असलेल्या श्रींच्या निर्गुण पादुका यासुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे मित्रांनो, इथेच बाजूला असलेले नर्मदा मैयेच्या काठावर श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर हे सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते. नमः पार्वती पते हर हर महादेव. तसेच आजूबाजूला असलेला सुंदर असा परिसर व आपल्या नर्मदा मैयेचा येणारा खळखळसा असा खूप सुंदर असा आवाज. अशा प्रकारे काल आम्ही गरुडेश्वरी पोचलो. त्यानंतर आज सकाळी फ्रेश वगैरे होऊन श्री टेंबेस्वामींच्या समाधी म्हणजेच गरुडेश्वर स्थानी पवित्र स्थानी आत्ता आम्ही आलेलो आहोत. तर छानपैकी आमचं दर्शन झालेलं आहे, तुम्हाला सुद्धा मी दाखवलंच आहे. तर आत्ता आम्ही नर्मदा मैयाच्या दर्शनाला आलेलो आहोत. तर तुम्हाला मी दाखवतो की नर्मदा मैया कशी आहे ती. नर्मदे हरो नर्मदे हरो नर्मदा माते की जय. तर तुम्ही पाहताय मित्रांनो, आपली नर्मदा माता बघा किती सुंदर असं, खूप सुंदर असं रूप आहे आपल्या नर्मदा मातेचं आणि खळखळ अशी वाहते आणि पाणी सुद्धा इतकं सुंदर आहे मित्रांनो. सुंदर म्हणजे खूप सुंदर, म्हणजे कुठेही जराही काही कचरा नाही, घाण नाही. खूप सुंदर आणि असं स्वच्छ ठेवलेलं आहे इथल्या माणसांनी, लोकांनी किंवा सरकारने. खूप सुंदर असं पवित्र स्थान पण आहे आणि खूप सुंदर अशी आपली नर्मदा मैया. बघा मित्रांनो, तुम्हीसुद्धा इथे नक्की या, खूप आवडेल. आम्हालासुद्धा इथे येऊन खूप बरं वाटलं आणि खूप प्रसन्न वाटलं. एके दिवशी दत्त महाराजांनी गंडास्वामींना स्वप्नात जाऊन सांगितले की मला माझी लीला गरुडेश्वर येथे कायमची करायची आहे. या ठिकाणाचे वैभव हळूहळू नरसोबाची वाडी किंवा गाणगापूरपेक्षाही जास्त वाढेल, म्हणून येथे
दत्तमूर्ती स्थापित करा आणि त्याची नित्यनियमाने पूजा करत राहा. म्हणून ते पुढे भक्तांकडून गरुडेश्वरी येथे दत्त मंदिर बांधण्यात आले, अशी ही सांगितलेली इथली थोडक्यात माहिती. आपण सुद्धा या स्थानाला अवश्य नक्की भेट द्या. त्याचप्रमाणे इथे वासुदेव स्मृती हॉलसुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय व तिथेच बाजूला असलेले भगवान शंकरांचं मंदिरसुद्धा आपल्याला बघायला मिळतंय व आजूबाजूला काही परिसरात मंदिरांचं काम व इतर कामंसुद्धा चालू आहेत व सुंदर अशी केलेली वासुदेव बाग ही सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते व ज्येष्ठ नागरिकांसाठी इथे बसायला सुद्धा जागा केलेली आहे. तर मित्रांनो, निसर्गाच्या कुशीत नर्मदा मैयेच्या काठावर वसलेलं गुजरातमधील हे गरुडेश्वर हे असलेलं असं पवित्र तीर्थक्षेत्र असं तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला या स्थानी यायचं असेल तर मुंबईतून जे येणारे आहेत त्यांच्यासाठी डेली दादरवरनं ट्रेन आहे किंवा बाईकने फिरणारे आहेत आमच्यासारखे ते सुद्धा येऊ शकतात किंवा कारने येऊ शकतात. ज्यांना माहिती आहे किंवा जे इथे आले आहेत त्यांना काही सांगायचा प्रश्न नाही. आणि इथे त्यांनी बोर्ड वगैरे सगळं लावलेलं आहेच. त्यांचे जे काही कार्यक्रम असतात किंवा अन्य ट्रेनचं वगैरे ते सगळं शेड्यूल त्यांनी लावलेलं आहेच. असं हे असलेलं सुंदर असं पवित्र स्थान व आजूबाजूला अशी छोटी छोटी खायची प्यायची दुकानं आहेत. त्याचबरोबर तुम्ही सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रांसोबत आला असाल तर तुम्हाला इथे खूप सुंदर अशी राहायचीसुद्धा होमस्टेमध्ये व्यवस्था अशी आहे, जसं मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये एंडिंगला दाखवलं. तर हा व्हिडिओ पाहून तुम्ही मला सांगत की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. जसं की काल तुम्हाला मी सांगितलंच की भावेश दादाने आम्हाला हे खूप सुंदर असं घर दिलेलं आहे. तर धन्यवाद भावेश दादा. मित्रांनो, अशा प्रकारे आमचं छान गरुडेश्वर स्थानी छानपैकी दर्शन झालेलं आहे आणि तुम्हालासुद्धा मी दाखवलेलं आहे. माझं दाखवायचं नियोजन होतं, कारण इथे कसं काही नियम असतात. काही ठिकाणी मोबाईल किंवा फोटो काढायला परवानगी नसते, शूटिंग करायला परवानगी नसते. तर तसं इथे आम्ही यांना पुजाऱ्यांना विचारलं की तुम्ही करू शकता, असं काय नाही आहे. फक्त जास्ती भाविक याच्यात तुम्ही करून घ्या. नाही तर मग एकाने केले की सगळे सुरुवात करतात. पण त्या गुरुजींनी आम्हाला इथे शूटिंग करायला दिलं, त्यामुळे काय आम्हाला प्रश्न आला नाही. तर तुम्हाला मी चांगल्यात चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे सगळं गरुडेश्वर दत्तस्थान कसं वाटतंय पाहून ते तुम्ही मला सांगा. आवडलं असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तत्पूर्वी तुम्हाला सांगतो की इथे राहायची खायची सगळी उत्तम सोय आहे. तुम्ही कधी आलात तर या, खाली म्हणजे कमेंटमध्ये मला सांगा, मी तुम्हाला सगळी माहिती देईनच. आणि बाकी खूप स्थान हे चांगलं आहे. आजूबाजूला बघण्यासारखं सुद्धा खूप आहे. तर तुम्ही नक्की या, फॅमिलीसोबत या, मित्रांसोबत या, असेच या. सगळी खायची राहायची सगळी उत्तम सोय आहेच. बाकी तर तुम्हाला सगळी माहिती मी सांगितलेली आहेच. कसा वाटला तो व्हिडिओ मला सांगा आणि आपल्या चॅनलला नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत टाटा, बाय बाय.